बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मंजूर झालाय। यासाठी शुक्रवारी बैठक बोलवण्यात आली होती। मात्र यानंतर दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते आमोरासमोर आले आणि दोन्ही समर्थकांकडून जोरदार नारेबाजी करण्यात आली। दरम्यान तुरळक दगडफेकीच्या घटनेनंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। गेल्या वर्षी झालेल्या मलकापूर बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने बाजार समितीची एकहाती सत्ता मिळवली होती। यावेळी सभापतीपदी शिवचंद्र तायडे विराजमान झाले। मात्र एक वर्ष होत नाही तोच सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात सहकारी 14 संचालकांकडून अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। या 14 संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे। त्याचप्रमाणे सभापती विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्याकरता समितीची विशेष सभा बोलावण्यासाठीची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। त्यानुसार शुक्रवारी तायडे यांच्या विरोधात अविश्वास ठरावावरील प्रस्तावावर विशेष बैठक बोलावण्यात आली होती। माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने हा ठराव जिंकला। संचेती गटाला 13 संचालकांनी पाठिंबा दिला, तर तायडे यांच्या बाजूने 2 संचालक होते। तायडे यांना आपलं सभापतीपद गमवावं लागलं आहे। दरम्यान दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते आमोरासमोर आले आणि दोन्ही समर्थकांकडून नारेबाजी करण्यात आली। दरम्यान तुरळक दगडफेकीच्या घटनेनंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागल्याची माहिती आहे। एक वर्षाचा कालावधी प्रत्येक सभापती करता ठरवण्यात आला होता। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 तारखेला त्यांचा कालावधी संपला। त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते, परंतु खुर्चीचा हव्यास, आसक्ती आणि सत्ता सोडण्याचं त्यांचं धाडस झालं नाही आणि म्हणून त्यांच्यावर हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला। त्यांची हेकेखोर प्रवृत्ती, त्यामध्ये संस्थेला ओरबडून खाण्याचा जो धंदा आहे तो थांबवण्याकरता सर्व संचालकांनी एकच निर्धार केला आणि त्यांनी यांना सत्तेपासून दूर करण्याचा जो निर्धार केला, त्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी यश मिळालं हे आपल्या सर्वांना सांगतो। आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून जाहीर आभार